बेस्ट पदवेळी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारुण पराभव झालेला आहे। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही। शशांक राऊत यांच्या पॅनलने 14 जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत। प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले। शिवसेनाची युबीटी यांनी बीएसटी मध्ये जे कामगार विरोधी आणि एकूणच खासगीकरणाचं धोरण चालवलेलं आहे त्या धोरणाविरोधात कामगारांनी नोंदवलेला हे मत आहे। आणि हा लढाच त्याचा होता की ज्या पद्धतीने आपण सर्वजण बघत आहात की बीएसटीची जी दशा आज झालेली आहे त्या दशेला पूर्णतः शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही युनियनच जबाबदार आहेत। ते कमिटीमध्ये असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी या बीएसटीचं नुकसान केलेलं आहे। आणि ही जी निवडणूक आज जवळपास 9 वर्षानंतर झाली त्याच्यामध्ये आम्ही कामगारांकडे जाताना कारण की अनेक वर्ष हे आपण कामगारांचं लढा लढत आलेलो आहोत, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आलेलो आहोत आणि तोच मुद्दा कामगारांपर्यंत नेला आणि कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे। आपण बघितलं सेना आणि मनसे यांची युती या सगळ्या निवडणुकी दरम्यान होती। मोठं आव्हान वाटत होतं कारण ज्या प्रकारे हाईप होती, 2 भाऊ एकत्र, 2 म्हणजे बंधूंची युती आणि दुसरीकडे भाजप प्रणित संघटनांची युती। मला असं वाटतं मी परत हेच सांगेन की 2 भाऊ एकत्र आले की नाही हा प्रश्न नाही आहे। मुळात जर तुम्ही लोकांसाठी कामगारांसाठी जर काम कराल तर मग तुम्ही एकटे असाल तरी तुम्हाला निवडून दिलं जातं हे आज कामगारांनी दाखवून दिलेलं आहे। आणि एवढ्या वर्षाच्या लढायांमध्ये आम्हाला नेहमीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा ते लीडर ऑफ ऑपोजिशन होते तेव्हा सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे। माननीय आशिषजी शेलार यांनी नेहमीच बीएसटीच्या कामगारांसाठी आम्हाला मदत केलेली आहे। आता हल्ली सुद्धा 6 ऑगस्टला कारण की आम्ही या निवडणुकीत फार उशिरा प्रचाराला उतरलो कारण 6 ऑगस्टला कामगारांना ग्रॅज्युटी मिळाली म्हणजे 3 वर्ष झाली आहेत रिटायर होऊन ग्रॅज्युटी मिळालेली नाही त्याचा मोठा मोर्चा होता आझाद मैदानावर आणि त्यावेळेला सुद्धा माननीय आशिषजींनी आमची मदत केली, कामगारांना मदत केली। तर एकूणच कामगारांसाठी काम केलेलं आहे त्याची पोचपावती आहे। जसं तुम्ही म्हणताय की देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, त्यांनी आपल्या मागण्यांना जे काही मागण्या होत्या त्याला यश मिळालं। दुसरीकडे भाजप प्रणित मी म्हणलं की समृद्धी सहकार पॅनल, सहकार समृद्धी पॅनल होतं आणि तुमची ही संघटना होती त्याच्यामुळे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश 2024 साली केला होता। त्याच्यामुळे ही जी संघटना आहे तुमची ती भाजप प्रणित संघटना म्हणायची की भाजपपासून मुक्त असलेली संघटना? आमची संघटना कोणत्याही पक्षाशी संलग्नित नसते। 1946 ची संघटना आहे। या संघटनेमध्ये अनेक नेते म्हणजे माननीय जॉर्ज फर्नांडिस हे अध्यक्ष राहिलेले आहेत, माननीय शरदरावजी हे सरचिटणीस राहिलेले आहेत आणि हे सर्व कामगार नेते अनेक पक्षांमध्ये माननीय जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे हिस्सा होते, डिफेन्स मिनिस्टर होऊन गेले। पण आणि नेहमी एक राहिलं की ही कामगारांची संघटना आहे, कामगारांसाठी काम करते आणि त्याच उद्देशाने आम्ही काम करतो।